ए दिप्प्या तुझ्या आता ए मामा आहे तो माझा. कोण? मामा. आदराने बोलायचं हं? काय बोलशील? काय बोलशील? दीपक राव. ही फडफड नाही चालणार आता तुझी. गळ्यात हात बांधून गावभर फिरवेल नाही तर, कळलं ना? अवकातीत राहायचं, अवकातीत वागायचं. मी मालकीने या संपत्तीची, त्यामुळे हे ऑफिस आता माझं आहे आणि या ऑफिसची पायरी ही तुझी लक्ष्मण रेषा. ही ओलांडलीस तर घरी रांगत जावं लागेल सांगते. मग चालायला पायान खायला हात नाही राहणार. योग्य नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम कसा करायचा हे मला चांगलं माहिती आहे. चल निघ. निघ. अर्जुन, मला खरंच वाटलं होतं की सभ्य माणसांच्या राहून थोडी माणसाळली असशील, पण नाही. वळसणीचं पाणी वळसणीलाच जाणार. हे दमदाटी करणं, धमक्या देणं, राडे करणं, हे आयुष्यभर तेच केलंस तू. कसं आहे सावित्री, आपण कोणत्या माणसांसोबत राहतो, कोणासोबत वावरतो, कुठल्या घरात राहतो, काय कपडे घालतो, याच्याने आपली लायकी नाही बदलत. सगळं विकत घेता येतं सावित्री, पण सुसंस्कृतपणा आणि संस्कार नाही विकत घेता येत. ते मुळातच असावे लागते. मला माहिती नाही तुझ्या आईने तुझ्यावर काय संस्कार केले. चांगलेच केले असणार. त्या बिचाऱ्या बाईकडे बघून वाटतही नाही की तिने वाईट संस्कार केले असतील. पण चांगलं घेताही आलं पाहिजे. मला म्हणत असतेस ना सारखी, रागावतोस, एखाद्यावर डोकं धरून बसतोस, एकच गोष्ट धरून बसतोस, हे करतोस ते करतोस. मग तू काय केलंस? एखाद्यावर डूक धरून इतक्या खालच्या पातळीला गेली आहेस, याचा पाडा वाचून दाखवू मी सगळ्यांसमोर. एक मिनिट अर्जुन, कशाबद्दल बोलतोय तू? कोणावर डूक धरलीये मी? काय बोलतोय तू? पहिला ना स्वतःची चूक मान्य करायला शिक, मग मला विचार. अर्जुन, अरे काय बोलतोय तू? कशाबद्दल बोलतोय? नीट सांगशील का? हे सांगत बसायला माझ्याकडे वेळ नाही. तुझ्यातल्या रानटी कृत्याचे दाखले द्यायला लावू नकोस, कळलं? अर्जुन, मला माहिती आहे, चांगलं माहिती आहे तू काय केलंस. तू तुझी पातळी केव्हाच सोडलीस. मला माझी पातळी सोडायला लावू नकोस, कळलं? तू जे काही केलंस ना, त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. अरे मला सांग तरी काय झाले अर्जुन? मावा आज लय खुश आहे मी. अरे लय जाम खुश आहे. तुला सांगतो ऑफिस मध्ये आज जे काय घडले ना, आम्हा असा खोडक कोंबडीसारखा काय वाचलाय यार. उठ, नाचायचा दिवस आहे आजचा. अरे वहिनी, तुम्हाला सांगतो आजच्या दिवसा इतकं मी अजून खुशच नव्हतो. तुम्हाला भाऊजी कळतंय, पण एवढा आनंद कशा पाहिजे तर सांगा. तुम्हाला सांगतो वहिनी, आज पहिल्यांदा तो अर्जुन फडा 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 बोलत होता आणि मला आज ओढत होतं का त्यानं थांबूच नाही. त्यानं बोलत राहो. तुम्हाला सांगतो त्याचा प्रत्येक शब्द आहे ना माझ्यासाठी असा फुलांच्या पाकळ्यांसारखा पडत होता. आणि मामा त्या सावीसाठी ना तो शब्द असं चप्पीनं थोबाडात मारावा लागत होता. माहिती का बल्लून नेमकं झालंय तरी काय? मामा, तुला खरं सांगू का, आपण आहे ना
दादाचा प्लॅन ओळखायला चुकलो बरं का. काय गेम पलटी केलाय पट्ट्यानं हा? वहिनी तुम्हाला सांगतो तुमचं नाव आहे ना किंग मेकर आहे, गेम चेंजर आहे, मानलं मी त्याला. आयुष्यात पहिल्यांदा दादाचा प्लॅन असा पॉवरफुल काम करताना बघतोय मी. नाही, त्यांचे प्लॅन असतातच पॉवरफुल. हे आपण जरा ओळखायला चुकतो नाही का मामा? हे कसं आहे, तुम्ही त्यांचं न ऐकता काय बाय करत राहताना म्हणून मध्ये मध्ये अशा अडकता बघा. आपण पुढं काय झालं ते बी सांगा. तुम्हाला सांगतो जेव्हापासून त्या अर्जुनाला कळले ना सावीच खरी वारसदार आहे, लय भडाकलंय ते. अख्ख्या ऑफिस समोर लाच काढली त्याची, पण लायकी काढून टाकली तिची. तिला वाटत नसेल सकाळ सकाळ तिनं वकील आणला आणि आपला गेम वाजवला, पण नाही लावा तसं काय झालेलं नाही. तिला अजून हेच माहित नाही तिचाच घरा गेम वाजलाय. मी आज आहे ना जाम खुश आहे आज, माहिती आहे का? तुम्ही दोघं पण आहे ना ऑफिस मध्ये पाहिजे होता. तुम्हाला सांगतो 4 चौघात त्या अर्जुनानं जे काय तिची बेआबरू केली ना बघण्यासारखं होतं वहिनी. लय खुश मी काहीतरी केलं पाहिजे आज. हे होणारच होतं बघा भाऊजी. पण काय आहे, या समजात आपला एक प्लॅन फसलाय बघा. कुठला? कुठला काय आज सकाळचा? त्या सावीला कळलंच कसं ते आपण वकील बोलवलाय ते. अर्जुन असं का वागतोय तू? काय चुकलं माझं? अशी काय रे चूक केली मी की तुम्हाला इतका ऐकून गेलास? पर गेलास ते गेलास, उत्तरही नाही दिलं. अर्जुन मी कधीच कोणाचं वाईट चिंतलं नाहीये ना केलंय. आता तुला असं का वाटतंय? पण कसली पातळी ओलांडली? काय केलंय? सावित्री मॅडम, काय झालं सावित्री मॅडम? तुम्ही रडताय का? नाही नाही दादा, काहीच नाही. सावित्री मॅडम, तुम्ही किती जरी लपवलं ना तरी तुमचा चेहरा सगळं काही सांगून जातोय. नाही दादा, तसं काही नाही. अर्जुनचं बोलणं मनाला लावून घेतलं ना? अर्जुनचं बोलणं माझ्या मनाला लागलं हे ह्यांना कोणी सांगितलं? आता हे सगळं विद्याधर दादांना कसं कळलं? हाच विचार करताय ना? काय सावित्री मॅडम, आता या घरातनं फिरणारा वारा सुद्धा सगळं काही सांगून जातो. दीपकराव बाहेर भेटले, त्यांनीच सगळं सांगितलं की अर्जुन आज ऑफिसमध्ये आला होता, खूप रागात होता, आमच्या सावित्रीवरती खूप चिडचिड केली त्यानं. हे सगळं तुम्ही मनाला लावून घेतलंय ना, म्हणून रडताय ना तुम्ही. पण दादा, माझं काय चुकलं हेच मला माहित नाहीये. तेच तर सांगतोय ना सावित्री मॅडम, तुमचं काहीच चुकलेलं नाहीये. जे काही चुकलंय ना ते अर्जुनचं चुकलंय. का बोलला तो तुम्हाला असं? म्हणजे दीपकरावांनी मला हे सगळं जेव्हा सांगितलं ना तेव्हा मला सुद्धा हाच प्रश्न पडला की का एवढं सगळं बोलला, त्याच्यामागे कारण काय नेमकं ते सांगायला नको? एवढी मोठी कुठली पातळी ओलांडली की त्यानं तुम्हाला सगळ्यांसमोर एवढं घालून पाडून बोलावं? सांगा ना तुम्हीच. तेच माहित नाहीये दादा. असं तर तो कायमच माझ्यावर चिडलेला असतो.
पण आज तो ऑफिस मध्ये आला काय आणि सरळ सरळ बोलतच सुटला काय. काय बोलतोय, कशाबद्दल बोलतोय, काय चुकलंय म्हणून बोलतोय, काहीच कळायला मार्ग नाही. पण बोलतोय पण कारण काय हेच नाही सांगितलं. त्याचं कारण त्यालाच माहिती. सावित्री मॅडम, असं कसं बोलून चालेल? मान्य आहे तो तुमचा नवरा आहे, पण बायको म्हणून या सगळ्याचा जाब विचारणं तुमचं कर्तव्य नाहीये का? का बरं बोलला असेल तो हे सगळं? एवढं सगळं भडाभडा बोलला, त्याच्या मागचं कारण काय ते सांगितलं नाही. 4 भिंतीत बोलला असतं तर काही वाटलं नसतं. 4 चौघात आपल्या बायकोचा असा अपमान करणं योग्य दिसतं का? शोभून दिसतं का? मला सांगा तुम्ही सावित्री मॅडम. मी असतो ना, मी सरळ तिथल्या तिथं त्याला जाब विचारला असतं. जाऊ दे, मी जातो आणि त्याला सगळा जाब विचारतो, खडसावून विचारतो त्याला सगळं. नाही दादा, थांबा, तुम्ही नका जाऊ. आता मीच जाते आणि विचारते. नाही, आज फुल अँड फायनल सोक्ष लावूनच टाकते बघा. आता आर्या पार नाहीतर सगळंच गप्पा. अर्जुन, खूप मिस केलंय मी तुला. मी पण. I missed you. मी पण.
का वागलास असं माझ्याशी? का वागलास सांग. आय लव्ह यू. आय लव्ह यू. जाणीवांचे बेणीवांचे हे दूर झाले रात दिन तू सावर रे हो सावर रे मना सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे मखमली हे प्रश्न थोडे रेशमाची उत्तरे पायऱ्या थोड्या सुखाच्या अनबोली अंतरे येतील आता फुले ऋतू बघ स्वप्न हेच खरे